नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयातील कविता 2.4 हॅव यू अर्न युअर टुमारो ही शिकवणार आहे. तर चला कवितेच्या आईस ब्रेकर्स पासून आपण सुरुवात करूया. कंप्लीट द फॉलोइंग वेब. आपल्या पुस्तकामध्ये वेब दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला गिव्ह डिफरंट वेज टू हेल्प अदर्स असा पॉईंट देऊन त्या ठिकाणी आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. आता या ठिकाणी गिव्ह डिफरंट वेज टू हेल्प अदर्स म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने आपण इतरांना किंवा लोकांना मदत करू शकतो हे तुम्हाला किमान 4 वाक्यांमध्ये सांगायचं आहे. आता या ठिकाणी किमान 15 सेंटेन्सेस मी या ठिकाणी लिहून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला 15 पैकी किमान 4 हे लिहिता यावेत. जर हा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सला विचारला तर नक्कीच किमान 4 तुम्हाला याच्यातील उत्तरे लिहावी लागतील. तर चला सुरुवात करूया नंबर 1 पासून. आता या ठिकाणी समजून घ्या, गिव्ह डिफरंट वेज टू हेल्प अदर्स याचा अर्थ असा होतो की आपण कोणकोणत्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गांनी इतरांना मदत करू शकतो. तर या ठिकाणी बघूया. नंबर 1, डू फायनान्शियल हेल्प टू द पुअर अँड नीडी पीपल. जे गरीब लोक आहेत किंवा जे नीडी म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना आर्थिक मदत करणे. नंबर 2, हेल्प अवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मदत करणे. नंबर 3, कॉन्ट्रीब्युशन इन चॅरिटी ट्रस्ट. आता चॅरिटी ट्रस्ट म्हणजे जे दान धर्म स्वीकारणारे किंवा दान करणारे ज्या ट्रस्ट आहेत मोठ्या मोठ्या त्यांना त्यांच्यामध्ये काही योगदान देणं म्हणजे मनी डोनेशन करणं, काही वस्तू देणं. नंबर 4, कम्फर्ट अँड सपोर्ट इन समवन्स ग्रीफ. जर कोणी दुःखामध्ये असेल तर त्यांच्या दुःखामध्ये त्यांची सांत्वना करणे आणि त्यांना दुःखामध्ये आधार देणे. नंबर 5, टेक केअर ऑफ अवर एल्डर फॅमिली मेंबर्स. आपल्या घरामध्ये म्हणजेच कुटुंबामध्ये जर मोठे सदस्य असतील, वयस्कर किंवा वयोवृद्ध जे सदस्य असतील त्यांची काळजी घेणे. नंबर 6, स्माईल अँड बी फ्रेंडली. नेहमी आपण फॅमिलीमध्ये असो किंवा आउटसाईड कुठे असतील तर त्या ठिकाणी आपण नेहमी स्माइली आणि बी फ्रेंडली राहायला हवं, जेणेकरून तिथलं वातावरण हे चांगल्या प्रकारे हॅप्पी असेल. नंबर 7, अरेंज करिअर गायडन्स प्रोग्रॅम फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांची व्यवस्था करणे. नंबर 8, डोनेट ब्लड, ऑर्गन्स, आईज टू नीडी पीपल. जे कोणी गरजू लोक आहेत त्यांना रक्तदान करणं किंवा अवयवदान करणं किंवा डोळेदान करणं. नंबर 9, टीच ऑर गिव्ह इन्फॉर्मेशन. एकतर जी गरजू लोक आहेत, गरजू मुलं आहेत लहान किंवा ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना चांगल्या प्रकारे शिकवणं किंवा योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पुरवणे. नंबर 10, हेल्प टू फ्रेंड्स इन देअर स्टडीज. जर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील तर त्यांना अभ्यासामध्ये मदत करणे. नंबर 11, हेल्प टू ब्लाइंड ऑर हँडिकॅप्ड पर्सन इफ दे नीड. जर कोणी आपल्यासमोर अंध किंवा अपंग लोक आपल्यासमोर आल्यास आणि त्यांना गरज असल्यास तर नक्कीच आपण त्यांना काय करणे आवश्यक आहे, मदत करणे आवश्यक आहे. नंबर 12, डू सोशल सर्व्हिस विथ व्हेरियस प्रोग्राम्स लाईक NSS. म्हणजेच NSS सारख्या विविध कार्यक्रमांच्या मदतीने समाजसेवा करणे. नंबर 13, प्रोव्हाइड फूड टू पुअर अँड हंग्री पीपल. जी लोक गरीब आहेत किंवा जी लोक हंग्री म्हणजे भुकेलेले आहेत त्यांना अन्न देणे किंवा अन्न पुरवणे. नंबर 14, गिव्ह ॲडवाईस ऑर सजेशन्स. ज्यांना कोणाला ॲडवाईस म्हणजे सल्ला किंवा सूचनांची गरज असेल तर त्यांना सूचना देणं. नंबर 15, गिव्ह अ मॉरल सपोर्ट. समजा कोणी व्यक्ती प्रॉब्लेममध्ये असेल किंवा संकटामध्ये असेल तर त्यांना मॉरल सपोर्ट देणं ही आपली एक नैतिक जबाबदारी असते. क्वेश्चन नंबर 2, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडियम्स ऑर प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमारो. म्हणजेच टुमारो या शब्दाशी संबंधित असणारे वेगवेगळे वाक्प्रचार किंवा म्हणींविषयी तुमच्या पार्टनरबरोबर म्हणजे तुमच्या सहकाऱ्यांबरोबर किंवा क्लासमेट्स बरोबर
तुम्ही चर्चा करून ते समजून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी त्यांनी वन इज डन फॉर यू, एक तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलेलं आहे की टुमारो या शब्दाशी संबंधित असणाऱ्या तुम्हाला वाक्प्रचार किंवा म्हणी लिहायच्या आहेत. आता या ठिकाणी फर्स्ट जी लिहिलेली आहे नंबर ए, नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. आता ही जी म्हण आहे किंवा ही जी प्रोव्हर्ब आहे ही बेंजामिन फ्रँकलिन यांनी सांगितलेली आहे. आता याचा अर्थ बघा काय होतो, आपण आज जे करू शकता ते उद्यापर्यंत कधीही सोडू नका. म्हणजे त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणजे एखादं काम जर आपण हातामध्ये घेतलं असेल तर ते उद्या न करता त्याची सुरुवात आजपासूनच आपण करायला हवी. नंबर बी, ऑल द फ्लॉवर्स ऑफ टुमारो आर इन द सीड्स ऑफ येस्टरडे. आता ही एक इटालियन प्रोव्हर्ब आहे. याचा अर्थ असा आहे की उद्याची सर्व फुले कालच्या बियांमध्ये आहेत. म्हणजेच तुम्ही काल जे काही पेराल ते आजच्या अनुषंगाने उद्या ते उगवणार आहे. म्हणजे आज जर आपण काही चांगलं काम करत असतील किंवा आपण चांगले कष्ट करत असतील, इफ यू आर डुईंग हार्डवर्क टुडे सो वी विल गेट द बेनिफिट्स टुमारो. आज आपण जे काही काम करणार, कष्ट करणार, याचा फायदा आपल्याला नक्कीच कधी होणार आहे, उद्या होणार आहे. नंबर सी, टुडे अ रीडर टुमारो अ लीडर. आता ही जी प्रोव्हर्ब आहे ती मार्गारेट फुल्लर यांनी सांगितलेली आहे. म्हणजेच टुडे अ रीडर म्हणजे आजचा जो वाचक आहे, जो चांगला रीडर आहे, जो चांगला वाचणारा आहे किंवा जो स्टडी करणारा, अभ्यास करणारा व्यक्ती आहे, ही विल बिकम अ टुमारोज लीडर. तो उद्याचा काय बनणार आहे, एक मोठा नेता बनणार आहे. नंबर डी, लेट अस सॅक्रिफाईस अवर टुडे सो दॅट अवर चिल्ड्रन हॅव अ बेटर टुमारो. जर आपल्या मुलांचे उद्या भले व्हावे किंवा त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण आजच आपल्या आजच्या दिवसाचा किंवा आजच्या काळाचा आपण त्याग करावा. याचा सिंपल अर्थ असा होतो की जर आईवडिलांनी किंवा पालकांनी आज जर कष्ट केले तर नक्कीच त्यांच्या मुलांचे उद्या काय होणार आहे, भविष्य, देअर फ्युचर विल बिकम अ ब्राईट. आणि ही जी प्रोव्हर्ब आहे ही ग्रेटेस्ट सायंटिस्ट जे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनीही सांगितलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की टुमारो या वर्डशी रिलेटेड मी फार अशा प्रोव्हर्ब्स अँड इडियम्स हे इंटरनेटमधून, सोर्समधून शोधून काढलेले आहे. जर तुम्हाला वर दिलेल्या काही प्रोव्हर्बविषयी थोडंसं डिफिकल्टी वाटली तर तुम्ही याच्यातल्या कोणतेही 4 घेऊन तुम्ही तुमचं उत्तर कंप्लीट करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी की एकदम स्मॉल फॉन्ट साईजमध्ये त्या ठिकाणी मी त्या दिलेल्या आहेत. त्या तुम्ही रीडिंग करू शकतात, त्या तुम्ही समजून घेऊ शकतात आणि त्या थ्रू तुम्ही त्याचा यूजही करू शकतात. क्वेश्चन नंबर 3, व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. याचा अर्थ बघा काय होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या योजना आखतात तेव्हा तुम्ही कसला विचार करतात. म्हणजे जर आपल्याला भविष्य घडवायचं, इफ यू वॉन्ट टू मेक अवर फ्युचर सो व्हॉट वी थिंक अबाउट इट, आपण कशाविषयी विचार करतो किंवा कसला आपण विचार करतो. तर या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट उत्तरं दिलेली आहेत. ती आता बघा, आपण ज्यावेळेस आपल्या फ्युचरचा विचार करतो त्यावेळेस आपण प्लॅनिंग करत असतो, त्यावेळेस आपण कसला विचार करतो, तर त्या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. नंबर 1, करिअर, म्हणजे आपलं करिअर जे आहे आपण कशात घडवणार. नंबर 2, हायर स्टडीज, म्हणजे आपलं जे एज्युकेशन आहे, आपलं उच्च शिक्षण जे आहे ते आपण कशात घेणार. नंबर 3, फायनान्शियल सेव्हिंग अँड रिटायरमेंट सेक्युरिटी, म्हणजेच आपण आपली आर्थिक बचत कशी करणार आणि सेवानिवृत्तीची सुरक्षा विषयी आपण प्लॅनिंग करत असतो. नंबर 4, फॅमिली लाईफ अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ द फॅमिली, म्हणजे आपलं कौटुंबिक जीवन आणि कुटुंबाच्या अपेक्षा यांचाही विचार आणि आपण याची प्लॅनिंग करत असतो. नंबर 5, इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस ऑफ फॅमिली, कुटुंबाची असणारी आर्थिक आणि सामाजिक स्थिती याविषयीचा सुद्धा आपण विचार करत असतो आणि प्लॅनिंग करत असतो. नंबर 6, लर्निंग एव्हरीथिंग विच हेल्प्स इन सेल्फ डेव्हलपमेंट, प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आयुष्यात शिकायची आहे जी आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काय करते, मदत करते. म्हणजे आपला स्वतःचा विकास करण्यासाठी व्हॉट एव्हर वी आर गेटिंग ॲज अ ॲक्टिव्हिटीज वी हॅव टू लर्न एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायची आहे, शिकायची आहे. नंबर 7, एम्स अँड ड्रीम्स ऑफ लाईफ टू बी अकम्प्लिश्ड, म्हणजे आपली उद्दिष्टे आणि आपल्या जीवनाची असणारी स्वप्ने आपण पूर्ण करण्याची प्लॅनिंग करत असतो. नंबर 8, ॲन्युअल ऑर मंथली इन्कम, आपले वार्षिक आणि मासिक उत्पन्न किती आहे याच्या आधारे आपण फ्युचर प्लॅन्स करत असतो. नंबर 9, जॉब ऑपॉर्च्युनिटीज
अँड वेल सुटेबल जॉब. नोकरीच्या असणाऱ्या चांगल्या संधी आणि योग्य नोकरी शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. दॅट बाय दॅट वे वी कॅन गेट अवर फ्युचर व्हेरी सक्सेसफुल ऑर ब्राईट, की जेणेकरून आपलं भविष्य हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. नंबर 10, अचिव्हमेंट्स इन प्लॅन्स. म्हणजे ज्या काही आपण योजना केलेल्या असतील किंवा जे काही आपण ठरवलेलं असेल त्याच्यामध्ये अचिव्हमेंट्स म्हणजे आपण ते काय केलं पाहिजे, सक्सेसफुल बनवलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 4, प्लॅन युअर टुमारो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. आता या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि या ठिकाणी काही उत्तरं त्या ठिकाणी त्यांनी ब्लँक ठेवलेली आहेत आणि आपल्याला एक हिंट म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उत्तरं आपल्याला लिहायला सांगितलेली आहेत. 1 इज डन फॉर यू. एक उत्तर त्यांनी सोडवलेलं आहे का जे आपल्याला बघायचं आहे, की त्यांनी ट्रायल आपल्याला दाखवली आहे. आपण डायरेक्ट ते समजून घेऊया. फर्स्ट कॉलम जो आहे तो एक्झामिनेशनचा आहे, सेकंड जो आहे कॉलेज फंक्शनचा आहे आणि थर्ड जो आहे तो आहे फंक्शन ॲट युअर होम. आता या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये त्यांनी कॉलेज फंक्शन या टेबलमध्ये प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ द ड्युटीज. म्हणजे ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण उद्याचा प्लॅनिंग करतोय त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, तर मी उत्तर डायरेक्ट तुम्हाला दिलेली आहेत की जर कॉलेज फंक्शनमध्ये जर काही एक्झामिनेशन असेल किंवा कॉलेजचे फंक्शन असेल तर त्यावेळेस आपण एक्झामिनेशनच्या काळात आपण प्रिपेरेशन केलं पाहिजे. फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला ते दिसत असेल. नंतर फंक्शन ॲट युअर होममध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं की क्लिनिंग द हाऊसेस, की आपण आपलं घर काय केलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी सेकंड जो आहे तो पूर्णपणे ब्लँक ठेवलेला आहे. तर त्यामध्ये आपण क्लॅरिफाय डाऊट्स, म्हणजे जर आपलं एक्झाम जर उद्या असेल, आपला पेपर जर असेल तर आपण आपले जे डाऊट्स आहेत अभ्यासाचे आपण ते क्लिअर केले पाहिजेत. कॉलेज फंक्शनमध्ये डेलिकेट जॉब्स म्हणजे काय, दिलेलं काम हे आपण परिपूर्ण त्या फंक्शनचं पूर्ण केलं पाहिजे. नंबर थर्ड कॉलममध्ये फंक्शन ॲट युअर होम, जर घरी जर आपलं काही फंक्शन असेल देन अरेंजमेंट फॉर सेंडिंग इन्व्हाइट्स, म्हणजे कोणाला इन्व्हिटेशन द्यायचे, कोणत्या प्रकारचे अरेंजमेंट करायचे, कोणत्या प्रकारची प्लॅनिंग करायची, हे आपण त्या ठिकाणी जर आपल्या घरी फंक्शन असेल तर आपण ते ठरवू शकतो. म्हणजे उद्याच्या प्लॅनिंगसाठी प्लॅन युअर टुमारो. त्या ठिकाणी तुम्ही अजूनही ॲड करू शकतात, जसं की प्रिपेरेशन अँड सर्व्हिस ऑफ फूड, म्हणजे जी घरी लोक येणार आहेत, जे इन्व्हिटेशन दिलेली लोक येतील फंक्शनला, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे फूड आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचं, या प्रकारची ड्युटीज आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी कंप्लीट करू शकतो. नंबर थर्डमध्ये एक्झामिनेशनमध्ये रिव्हिजन हा थर्ड नंबरचा जो पॉईंट आहे, त्याच्यामध्ये जर कॉलेज फंक्शन असेल तर आपण त्याची डेट कन्फर्म केली पाहिजे. तसेच जी कोणी रिसोर्स पीपल आहेत, म्हणजे जे टीचर्स आहेत किंवा जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्याशी थोडंसं आपण डिस्कस केलं पाहिजे कॉलेज फंक्शनविषयी. देन फंक्शन ॲट युअर होम, जर घरी जर प्रोग्राम असेल, फंक्शन असेल तर आपण आपल्या घरी येणाऱ्या गेस्ट किंवा पाहुण्यांसाठी आपण सिटिंग अरेंजमेंट केल्या पाहिजेत. चला तर आपण आता आपल्या कवितेला सुरुवात करूया. आता ही कविता एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे. आपण त्यांच्या इंट्रोडक्शनपासून आता सुरुवात करतोय. एडगर गेस्ट वॉज बॉर्न इन 1881 अँड डायड इन 1959. एडगर गेस्ट यांचा जन्म 1881 झाला आणि 1959 ते निधन पावले. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट्स व्हेन ही वॉज 10 years old. एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि वयाच्या 10व्या वर्षी किंवा 10 वर्षाचे असताना त्यांना युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये आणण्यात आले. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895. 1895 त्यांनी रायटिंग करिअर म्हणजे लिहायला सुरुवात केली किंवा लिखाणाला त्यांच्या सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 14, म्हणजे त्यांचं वय तेव्हा अवघे 14 वर्ष होते. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी 1895 एडगर गेस्ट यांनी रायटिंग करिअरमध्ये सुरुवात केली. पुढच्या पॅराग्राफमध्ये बघूया. एडगर गेस्ट इज नोन ॲज अ पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टून ऑफ रायटिंग. आता ऑप्टिमिस्टिक टून ऑफ रायटिंग म्हणजे समजून घेऊया की एडगर गेस्ट यांना लोकांचे कवी म्हणून ओळखले जात होते, कारण त्यांची लिहिण्याची स्टाईल ही एकदम सिम्पल स्टाईल होती. अँड ऑप्टिमिस्टिक टून म्हणजेच एक आशावादी पद्धतीचं लिखाण हे त्यांच्या काही रायटिंगमधून दिसून येत होतं, म्हणूनच त्यांना लोकांचे कवी म्हणून ओळखले जायचे. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स.
आता गेस्ट हे आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी अमेरिकन रायटर होते, पण त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे न्यूजपेपरमध्ये सुद्धा आणि मॅगझिनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. याचा अर्थ की त्यांनी न्यूजपेपर आणि मॅगझिनमध्ये सुद्धा लिखाण केलेलं होतं. नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. धिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. ही एक प्रेरणादायी कविता आहे. इन धिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिंग ऑर नॉट. आता या ठिकाणी जे स्पीकर आहेत म्हणजे जे कवी आहेत ते काय म्हणतात की या ठिकाणी त्यांना सांगण्याचं असं आहे की या कवितेत बोलणारी जी व्यक्ती आहे म्हणजे पोएट, ते रीडर्स म्हणजे वाचकांना विचारतात की तुम्ही इतर लोकांचे किंवा माणसांचं आयुष्य किंवा जीवनात सुधारणा करण्याविषयी एखादी कृती केली आहे का? म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण लोकांचं भलं करतो का? किंवा एखाद्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला मदत करतो का? किंवा त्यांची लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काही मदत केलेली आहे का? असं ते आपल्याला विचारतात. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आता हे सर्व काही इट इज अप टू यू म्हणजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. इट इज डिपेंड ऑन यू दॅट यू वॉन्ट युअर फ्युचर बेटर ऑर नॉट, की तुम्हाला तुमच्या भविष्य किंवा तुमचं आयुष्य किंवा तुमचं जे भवितव्य आहे हे तुम्हाला चांगलं मिळावं की नाही, हे सर्व तुमच्या कृतीवर अवलंबून आहे. इट इज अप टू यू म्हणजे हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तुमच्या भविष्याला कसं घडवतात. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. म्हणूनच प्रत्येकाने आपले काम आणि कृतीचा विचार केला पाहिजे. म्हणजे जे काही आपण काम करतो, जे ॲक्शन करतो, जे डीड्स म्हणजे ज्या कृती करतो, कामं करतो, याच्याकडे आपलं काळजीपूर्वक लक्ष असायला पाहिजे. अँड प्लॅन अकॉर्डिंगली आणि त्यानुसार आपण नियोजन केलं पाहिजे. फॉर अ बेटर फ्युचर म्हणजे फॉर अवर बेटर फ्युचर. म्हणजेच या ठिकाणी सिम्पलमध्ये समजून घ्या की प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं काम, स्वतः करत असणाऱ्या कृती याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच नियोजन करून चांगल्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती केली पाहिजे. जेणेकरून आपली सेल्फ इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि जेणेकरून आपली सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकते. चला तर आपण आता आपल्या कवितेला सुरुवात करूया. हॅव यू अर्न्ड युअर टुमारो. फर्स्ट स्टांजा मी रीड करतो फर्स्ट. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रो. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? आता फर्स्ट स्टांजाच्या खालीच न्यू वर्ड्स मी त्या ठिकाणी दिलेले आहेत की टॉयलिंग टाईमचा अर्थ काय होतो? टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. म्हणजे आपण जो आपला वेळ आहे तो फिजिकल वर्क किंवा चांगलं कष्ट करण्यामध्ये त्या ठिकाणी आपण काय करतो? बिझी राहतो. थ्रो म्हणजे ओव्हर म्हणजे च्याद्वारे किंवा टाईम किंवा वेळ संपणं. अटर म्हणजे स्पीक कोणाशी तरी बोलणं, संवाद साधणं. काइंडली इन अ काइंड मॅनर म्हणजे काय? दयाळूपणे किंवा शांतपणे या अर्थाने. आता जर तुम्ही अर्थ ऐकले असतील तर आपण फर्स्ट स्टांजाचं पूर्ण मिनिंग समजून घेऊया. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे? तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आल्याने किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यामुळे तो व्यक्ती हॅपियर झाला आहे का? तो समाधानी झाला आहे का? तो खुश झाला आहे का तुम्हाला भेटून? आनंदी झालेला आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर बोललेला आहात किंवा त्याच्याशी आज संवाद साधलेला आहे असं तुम्हाला आठवतं का? तुमच्या लक्षात आहे का असं काही? धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आता जवळजवळ हा दिवस संपलेला आहे म्हणजे दिवस जवळजवळ संपत आलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू आणि कामाची वेळसुद्धा काय झालेली आहे? संपत आलेली आहे. म्हणजे तुम्ही यातून बाहेर पडलेला आहात. तुम्ही तुमचं काम काय केलेलं आहे? संपवलेलं आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? अशा वेळी तुम्ही व्यक्त केलेली प्रेमळ भावना किंवा आता कोणी तुम्हाला बोलून दाखवत आहे का? तुम्ही कोणाशी प्रेमाने वागलेला आहात का? म्हणजेच तुमच्या व्यक्त केलेल्या प्रेमाची पोचपावती तुम्हाला मिळालेली आहे का? आता ह्या स्टांजामध्ये तुम्ही समजून घ्या की पहिल्या लाईनपासून तर फोर्थ लाईनपर्यंत त्यांना सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला भेटलेला आहात तर तुमच्यामुळे ती व्यक्ती आनंदी झाली का? दॅट पर्सन इज गोइंग टू बी बिकम अ हॅपी बिकॉज यू मेट हिम ऑर हर. तुम्ही त्यांना भेटला म्हणून. दॅट डिड यू रिमेंबर दॅट यू स्पोक समवन
विथ हॅपी मॅनर तुम्ही चांगल्या किंवा आनंदाने कोणाशी बोललात का? दॅट युअर वर्क इज ओव्हर. तुमचं काम आता संपलेलं आहे. द डे इज गोइंग टू बी ऑलमोस्ट ओव्हर. दिवसही संपलेला आहे. तुमचं कामही थांबलेलं आहे आणि तुमच्यासाठी कोणी चांगलं तुमच्याशी बोललेलं आहे का? किंवा तुमच्याशी तुम्ही व्यक्त केलेली जी भावना आहे, तुमचं प्रेमाने वागणं आहे, तुम्हाला कोणी बोलून दाखवत आहे का? म्हणजेच तुमच्याविषयी कोणी प्रशंसा करत आहे का? तुमच्या कामाची आणि तुम्ही व्यक्त केलेल्या तुमच्या शब्दांची आणि प्रेमाची तुम्हाला पोचपावती मिळत आहे का? आता असं आपल्या आयुष्यातही घडतं, की आपण नेहमीच समोरच्याला काय करत असतो, ओरडत असतो, कोणाला हर्ट करत असतो. तर कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात, की कोणालाच हर्ट करू नका. नेहमी लोकांना, इतरांना आनंद द्या, की जेणेकरून ते तुमचं काय करतील, नाव काढतील. तुम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. सेकंड स्टॅन्झाकडे वळूया. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने कवी आपल्याला सांगतायत की आपण समोरच्याशी कसं वागलं पाहिजे, कशा प्रकारे समोरच्याचं स्वागत केलं पाहिजे आणि कशा प्रकारे माणसांशी चांगल्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आता लाईन टू लाईन आपण अर्थ समजून घेऊया. त्या अगोदर खाली काही वर्ड्स दिलेले आहेत ते बघून घ्या. चीअरफुलचा अर्थ होतो आनंदी होणं किंवा खुश होणं. देन ग्रीटिंग एखाद्याचं स्वागत करणं, एखाद्याचं अभिवादन करणं. केम अलॉंग म्हणजे काय, अराइव्हड, कोणीतरी आलंय किंवा कोणीतरी येतंय त्या अर्थाने. त्याच्यानंतर चर्लिश म्हणजे काय, रूडली, रागाने किंवा थोडंसं चिडून वगैरे त्या अर्थाने किंवा उद्धटपणे. देन हावडी म्हणजे ॲन इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. हावडी म्हणजे फ्रेंडली ग्रीटिंग म्हणजे काय, एखाद्याचं स्वागत करणं किंवा एखाद्याचं अभिवादन करणं पण इन्फॉर्मली. आता या ठिकाणी दुसरे वर्ड्स खाली दिलेले आहेत. व्हॅनिश म्हणजे डिसअपिअर, म्हणजे एखादा अदृश्य होऊन जाणं किंवा त्याला आपण म्हणू शकतो गायब होऊन जाणं. देन थ्रॉंग म्हणजे अ लार्ज क्राऊड, खूप मोठी अशी गर्दी. रस्ट, मूव्ड विथ अर्जंट हास्ट, म्हणजेच घाईघाईने पुढे निघून जाणं किंवा त्या अर्थाने आपण घेऊ शकतो. मायटी म्हणजे पॉवरफुल, बलवान. ग्रेटफुल म्हणजे थँकफुल, म्हणजे आभारी असणं किंवा एखाद्याचं उपकार मानणे किंवा त्याचं ऋण मानणे ह्या अर्थाने. त्याच्यानंतर डूइंग समथिंग. डीड म्हणजे काहीतरी कृती करणं किंवा काहीतरी ॲक्शन करणं त्या अर्थाने. आता आपण लाईन टू लाईन सेकंड स्टांजा समजून घेऊया. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग? आता याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला एखादा मित्र भेटला असेल तर त्या मित्राला तुम्ही त्याचं स्वागत केलं का? तुम्ही त्याचं अभिवादन केलं का, जो तुमच्या समोर आला किंवा तुम्हाला जो येऊन भेटला? ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग, की तुम्ही त्याला उद्धटपणे काहीतरी बोललात, खट्याळपणे त्याला बोललात, म्हणजे उद्धटपणे तुम्ही उद्दामपणे त्याला काहीतरी वाकडं तिकडं बोललात, हाऊ डू यू डू असं काहीतरी म्हणालात आणि अचानकपणे तुम्ही व्हॅनिश म्हणजे तुम्ही अदृश्य झालात. म्हणजे या या ठिकाणी तुम्ही इतर लोकांप्रमाणे त्याच्याशी वागलात का? उद्धटपणे वागलात का? वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे? तुम्ही इतर लोकांप्रमाणे तिथून निघून गेलात का? लगेचच तिथून पळ काढला का? किंवा तुमच्या मार्गामध्ये किंवा तुमच्या समोर येणाऱ्या मित्राशी तुम्ही स्वार्थीपणे वागलात का? की साध्यापणाने तुम्ही त्याच्याशी वागलात? म्हणजे या ठिकाणी तुम्ही अर्थ समजून घ्या, की आपल्याला कवी म्हणतायत, की तुम्ही आपल्या लोकांशी, मित्रांशी किंवा फॅमिली मेंबरशी कसं वागतात? ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे? की कोणी असा एखादा व्यक्ती होता का, की तुम्ही केलेलं एखादं काम किंवा तुम्ही केलेल्या एखाद्या कार्याबद्दल तुमच्याशी तो ग्रेटफुल आहे, तुमचे त्याने उपकार मानले, तो तुमच्याशी ऋणी आहे का? म्हणजे या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत, की पहिल्या लाईनमध्ये ते सांगतायत, की इफ यू मीट युअर फ्रेंड, जर तुम्ही तुमच्या मित्राला भेटला असाल, तर तुम्ही त्याचं स्वागत केलं का? सेकंड लाईनमध्ये ते काय सांगतात, की दॅट ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग, की तुम्ही एखादा मित्र तुम्हाला भेटला आणि तुम्ही त्याला चर्लिश म्हणजे उद्धटपणे किंवा उद्दामपणे तुम्ही त्याला काहीतरी म्हणालात आणि तिथून तुम्ही अचानकपणे काय झालात, व्हॅनिश म्हणजे तुम्ही तिथून गायब झालात. व्हेरी सेल्फिश, प्युअर, तुम्ही पूर्णपणे स्वार्थी झाला होतात का? किंवा तुम्ही साध्या पद्धतीने त्याच्याशी वागलात, चांगलं बोललात त्याच्याशी? ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे? आणि जर तुम्ही त्याच्याशी चांगलं वागला असाल, तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्याशी बोलला असाल, तर तो तुमच्याशी ग्रेटफुल आहे का? ग्रेटफुल म्हणजे तो तुमच्याशी ऋणी आहे का? त्याने तुमचे उपकार मानले का? ह्या स्टांजामध्ये कवी आपल्याला म्हणतात, की या 4 कृतींपैकी आपण एक तरी कृती केलेली आहे का?
मग या ठिकाणी जर आपण अशा प्रकारची कृती करत असतील, वी आर अ ग्रेट पर्सन, आपण एक महत्त्वाचा व्यक्ती आहोत असा अर्थ होतो. पण जर आपण याच्यातली एकही कृती करत नसतील तर याचा अर्थ असा आहे की आपण इतरांना काय करतोय, हर्ट करतोय. कवी या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करतात. पण या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की आपल्यासमोर येणारी व्यक्ती, ती मित्र असेल, ती एखादी व्यक्ती असेल, एखादे नातेवाईक असेल, आपले फॅमिली मेंबर असेल, तर आपण त्यांच्याशी नेहमी कसं वागलं पाहिजे, आनंदाने वागलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. नेक्स्ट स्टांजाकडे आपण जाऊया. कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डे दॅट्स स्लिपिंग फास्ट that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की जे न्यू वर्ड्स आपल्याला बघायचे आहेत. त्या ठिकाणी फर्स्ट आहे पार्टिंग विथ, म्हणजेच टू गिव्ह अप, सोडून देणे. स्लिपिंग फास्ट म्हणजे गोईंग ऑर मूव्हिंग क्विकली, एखादी गोष्ट वेगाने घडणे. रिजॉईस म्हणजे रिजॉईसिंग म्हणजे जॉय, हॅपीनेस, आनंद. फेडिंग, फेडिंग म्हणजे डिसअपेअरिंग, अदृश्य होणे किंवा त्या ठिकाणी आपण बोलू शकतो अचानकपणे गायब होणं. देन करेज म्हणजे ब्रेवरी म्हणजे धैर्य किंवा धाडस या अर्थाने. चला तर लाईन टू लाईन समजून घेऊया. कॅन यू से टुनाईट इन पार्टिंग विथ द डे दॅट्स स्लिपिंग फास्ट? आज संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही असं म्हणू शकतात का, तुम्ही सांगू शकतात का की तुमच्या जीवनात येणाऱ्या अनेक बंधूंपैकी किंवा अनेक लोकांपैकी काहींना तुम्ही मदत केली होती? तुम्ही सांगू शकतात की कोणाला तरी तुम्ही मदत केली, कोणाकडे तरी देण्याचा प्रयत्न केला, कोणाला काहीतरी टू गिव्ह अप, काहीतरी सोडून देण्याचा त्यांना प्रयत्न केला, त्यांच्याकडे काही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असं काही तुम्ही केलं का? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट, म्हणजेच तुमच्या आजूबाजूला असणारे जी काही तुमचे भाऊ आहेत, तुमचे बंधू आहेत, त्यांना कोणी तुम्ही मदत केलेली आहे का? इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड, असा कोणी व्यक्ती आहे का जिच्या म्हणजे ज्याच्या आशा ज्या आहेत किंवा ज्याचं मन निराश आहे किंवा तो त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो नाराज आहे की तुम्ही त्याला काहीतरी धैर्य दिलं, तुम्ही त्याला काहीतरी आनंद देण्याचा प्रयत्न केला. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ, असा एखादा व्यक्ती आहे का त्याच्या ज्या आशा अपेक्षा होत्या किंवा त्याला जे काही पाहिजे होतं ते तुम्ही देण्याचा प्रयत्न केला. नाव विथ द करेज लुक अहेड, की तुम्ही त्याला धैर्य देण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सर्व लाईन्सच्या म्हणजे थर्ड स्टॅन्झाचा आपण अर्थ नीट समजून घेऊया. कॅन यू से टुनाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट, की तुम्ही ह्या संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही झोपणार आहात किंवा तुम्ही ही वेळ जी पटापट निघून जाते, यावेळेस तुम्ही स्वतःला सांगू शकतात का दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट? असे फार सिंगल ब्रदर, भरपूर लोक अशी किंवा बंधू तुमच्या, अनेक बंधू तुमच्या मागे पुढे निघून गेले, त्याच्यातील एकाला तरी तुम्ही मदत केली का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड, तुम्ही केलेलं तुमचं जे काही काम होतं, व्हॉट यू डिड ऑर सेड, तुम्ही जे काही सांगितलं असेल, तुम्ही जे काही काम केलं असेल तुमच्या कामाबद्दल किंवा तुम्ही व्यक्त केलेलं तुमच्या प्रेमळ बोलण्याविषयी कोणी तुमच्याविषयी आनंदी झालं का? एखादा रिजॉईस झाला का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड, अशी कोणी व्यक्ती आहे का जी फेडिंग म्हणजे एकदम निराश झालेली होती, तिची त्यांच्या निराश होती किंवा ते निस्तेज झालेले होते आणि तुमच्या बोलण्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये धैर्य आलं, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आला किंवा एखादी खचलेली जर व्यक्ती असेल, आयुष्यामध्ये निगेटिव्ह झालेली व्यक्ती असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय पॉझिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला का? असं या थर्ड स्टांजामध्ये कवीने आपल्याला विचारलेलं आहे. नेक्स्ट वन स्टांजाकडे आपण वळूया. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस ऑर अ स्केअर ऑफ discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? आता या न्यू वर्ड्सचा आपण अर्थ समजून घेऊया. सोअरली म्हणजे युजलेसली, ट्रायल म्हणजे लिव्ह बिहाइंड, स्कॅर म्हणजे स्क्रॅच किंवा वाउंड, जखमी होणे किंवा लागणं, डिस्कंटेंट म्हणजे डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधानी होणे, स्लंबर म्हणजे स्लीप, अर्न म्हणजे रिवॉर्डेड म्हणजे बक्षीस मिळवणं. परत लाईन टू लाईन आपण समजून घेऊया. हा 4th नंबरचा जो स्टांजा आपल्याला बघायचा आहे. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट?
म्हणजेच तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला किंवा गमावला आहे का? की तो चांगला गेला आहे की दुःखदायक गेला? म्हणजे या ठिकाणी ते आपल्याला कवी म्हणतायत की तुम्ही तुमचा जो दिवस आहे तो वेस्ट केला आहे का? तुम्ही लूज म्हणजे गमावलेला आहे का? की तुम्हाला तो वेल म्हणजे चांगला गेलेला आहे का? की सोअरली स्पेंट. सोअरली स्पेंट म्हणजे काय? युजलेसली म्हणजे काहीही काम न करता दुःखदायक तुमचा तो दिवस स्पेंट खर्च झालेला आहे का? डिड यू लिव्ह अ सॉरी हा ट्रायल नाही ट्रेल आहे हां. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? म्हणजेच तुम्ही जगताना मागे दयेचा मार्ग दिलात की दुःखदायक जखमेच्या खुणा? म्हणजे याचा अर्थ असा की आपण जेव्हा जगत असतो तेव्हा जी लोकं आपल्याबरोबर राहतात, तर तुम्ही त्यांना काय देऊन आलात? ट्रेल म्हणजे लिव्ह बिहाइंड. तुम्ही काय सोडून आलात? त्यांना तुम्ही काइंडनेस म्हणजे तुम्ही दया दिली का? किंवा तुम्ही स्कार म्हणजे काय? स्क्रॅच वाउंड तुम्ही त्यांना जखमा दिल्यात का? ऑर ऑफ डिस्कंटेंट म्हणजे तुम्ही त्यांना असमाधानी केलं का? म्हणजे जखमेच्या खुणा देऊन आलेत का? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से? तुम्हाला असं वाटतं का? किंवा जेव्हा तुम्ही स्लंबर म्हणजे तुम्ही झोपलेला असाल, म्हणजे स्लंबर म्हणजे स्लीप म्हणजे झोपलेला असाल, तर तुमच्या झोपेमध्ये तुमचे डोळे बंद करता तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा जो गॉड आहे तुम्हाला परमेश्वर काहीतरी सांगत असेल किंवा तो तुम्हाला काहीतरी म्हणेल, "यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे." त्या ठिकाणी म्हणजेच तुम्हाला देव असं म्हणेल का, गॉड असं म्हणेल का, की आज तुम्ही केलेल्या परिश्रमाने किंवा तुमच्या परोपकाराने म्हणजे लोकांवर तुम्ही केलेल्या उपकाराने तुम्ही तुमचा भविष्यकाळ प्राप्त केला आहे. म्हणजेच तुमच्या आजच्या चांगुलपणाने तुम्ही तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल केला आहे, असं तुम्हाला गॉड म्हणेल का? आता या ठिकाणी तुम्ही कवितेचा लाईन टू लाईन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी तुम्ही एक सिंपल गोष्ट समजून घ्या, की एडगर गेस्ट हे कवी आपल्याला असं म्हणतात, की आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस जगतो म्हणजे व्हेन वी लिव्ह अवर लाईफ दॅट टाईम हाऊ मेनी पीपल दॅट व्हेरी हॅपी विथ अवर बिहेवियर दॅट हाऊ मेनी दॅट टू whom or that we can say as it is the people who are living with us that they are happy or not. की जी लोकं आपल्याबरोबर आज राहत आहेत किंवा जे आपल्या आयुष्यामध्ये लोकं आलेली आहेत, दॅट अवर फ्रेंड्स, दॅट अवर रिलेटिव्हज, अवर फॅमिली मेंबर्स, देन वी कॅन से अदर पीपल हू आर वर्किंग विथ अस ॲज अ को-वर्कर, कलीग्स, आर दे हॅपी विथ अस? ते आपल्याबरोबर आज खुश आहेत का? दॅट वी हेल्प टू देम, आपण त्यांना कधी मदत करतोय का? अँड इफ दे आर व्हेरी हॅपी विथ अवर वर्क, आपण जे काही काम केलं की व्हॉटएव्हर वी हेल्प टू देम, आपण जे त्यांना जी काही मदत केलेली असेल त्याच्यामध्ये त्यांना ते आनंदी झालेत का? ते आपले ऋणी आहेत का? म्हणजे ते आपल्याला काही आशीर्वाद वगैरे देत आहेत का? किंवा सेकंड स्टॅन्झामध्ये आपण बघितलं, की जर इफ वी मेट समवन फ्रेंड, आपल्या एखाद्या मित्राला आपण भेटलो, तर तो आपल्यापासून आनंदी झालेला आहे का? किंवा आपण काहीतरी उगाचच त्याला काहीतरी चुकीचं बोलून, स्वार्थीपणे बोलून आपण तिथून गायब झालो आणि जे काही आपण काम त्याच्याशी केलं किंवा त्याला मदत केली असेल मित्राला, त्याच्यामुळे तो ग्रेटफुल झाला का? हे सेकंड स्टॅन्झामध्ये आपण बघितलं. थर्ड स्टॅन्झामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस जर तुम्ही झोपायला गेलात, तर तुम्हाला असं वाटतं का, तुम्हाला आठवतं की किंवा तुम्ही एखाद्या भावाला किंवा एखाद्या बहिणीला मदत केली, सिंगल ब्रदर दॅट यू हेल्प देम, तुम्ही मदत केलेली आहे किंवा तुमच्या चांगल्या वागण्यामुळे किंवा तुमच्या चांगल्या प्रेमळ बोलण्यामुळे त्यांचा सिंगल हर्ट रिजॉइस म्हणजे ते आनंदी झाले का? किंवा तुमच्या पॉझिटिव्ह बोलण्यामुळे दॅट दे गेट करेज लुक अहेड, की त्यांच्या आयुष्यामध्ये एक थोडंसं धैर्य निर्माण झालं किंवा त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह फील झालं. देन लास्ट स्टॅन्झामध्ये आपण बघितलं, की कवी आपल्याला सांगतायत, की नेहमीप्रमाणे इतर लोकांप्रमाणे तुम्ही तुमचा जो डे आहे तो वेस्ट केला का? तुम्ही तो गमावला आहे का? म्हणजे तुम्ही वाया घालवला का तुमचा चांगला गेलेला आहे? किंवा काही जी लोकं तुम्हाला भेटली असतील, तर तुम्ही त्यांना म्हणजे दयेचा मार्ग दाखवला, की तुम्ही त्यांना जखमा दिल्या किंवा तुम्ही त्यांना दुःख दिले, असं कवी आपल्याला विचारतोय. अँड व्हेन वी विल गो इन अ स्लंबर दॅट दॅट गॉड वूड से अस, की जेव्हा आपण झोपेत असू, तर तुम्हाला असं वाटतं का, की देव तुम्हाला येऊन विचारेल, की तुम्ही दॅट यू हॅव अर्न वन मोर टुमारो, की तुम्ही आज काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, म्हणून तुम्ही काहीतरी चांगलं कमवलेलं असं तुम्हाला देव म्हणेल का? तर या ठिकाणी कवी आपल्याला असं सांगतायत, की दॅट व्हॉटएव्हर वी आर लिव्हिंग लाईफ, दॅट वी नो दॅट वी हॅव टू ऑल्वेज गिव्ह द हॅपीनेस, लव्ह अँड अफेक्शन टू अवर पीपल. जी लोकं आपल्या आजूबाजूला आज फिरतात, त्यांना प्रत्येकाला आपण प्रेम दिलं पाहिजे, आपला जिव्हाळा दिला पाहिजे, आपले चांगलं बोलणं दिलं पाहिजे. तर वी हॅव टू हेल्प देम, त्यांना मदत केली पाहिजे. जिथे-जिथे त्यांना गरज आहे, त्या ठिकाणी आपण काय केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. जेणेकरून दॅट वी कॅन फॉलो अवर ह्युमॅनिटी, की आपण आपली जी मानवता आहे किंवा आपली जी माणुसकी आहे, तर वी कॅन कल्टिव्हेट इट, की आपण त्याला काय करू, जोपासू. म्हणजे या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत, की प्रत्येक वेळेस दॅट मनी इज नॉट इम्पॉर्टंट, दॅट हाऊ यू हेल्प टू पीपल.
पैसाच ही गोष्ट सर्वस्व नसते आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही लोकांना भावनिकरित्या किंवा त्यांच्या अडी-अडचणीच्या काळामध्ये, प्रॉब्लेम्समध्ये कशाप्रकारे मदत करतात, हे या ठिकाणी किंवा कशाप्रकारे मदत केली गेली पाहिजे, हे कवी आपल्याला ह्या ठिकाणी सांगतात. आता नेक्स्ट जो आपला सेकंड पार्ट या कवितेचा असेल, त्यामध्ये मी तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच आणि क्रिटिकल ॲप्रिसिएशन सांगणार आहे. त्या अगोदर कवितेमध्ये प्रत्येक स्टांजामध्ये ए-ए-बी-बी ही रायमिंग स्कीम आहे आणि रायमिंग पेअर्स तुम्हाला बऱ्यापैकी ओळखता येतातच. मग या ठिकाणी समजून घ्या, की प्रत्येक स्टांजाची जी रायमिंग स्कीम आहे ती काय आहे? ए-ए-बी-बी आहे. फिगर्स ऑफ स्पीच आणि क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे सेकंड पार्टमध्ये लगेचच तुम्हाला काय करण्यात येतील? एक्सप्लेन करून सांगण्यात येतील. थँक यू.